आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही दिंडी सोहळा महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेपासून तर थेट बिर्ला मंदिर या परिसरामध्ये ती आरती वगैरे करून इथं संपन्न करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत काय या दिंडी सोहळ्यामध्ये आयोजन केलं होतं, काय सांगाल सर? नमस्ते सर। महाराष्ट्र मित्र मंडळ शाळा बालवाडी प्राथमिक माध्यमिक वाचनालय व्यायामशाळा यांच्या वतीने हा दिंडी सोहळा आयोजित केला जातो। ह्या दिंडी सोहळ्यामध्ये जे विद्यार्थी शाळेचे सहभागी होतात या माध्यमातून मी सगळ्यांसाठी मुलांमध्ये आध्यात्मिक भाव वाढावा, त्याचप्रमाणे या दिंडीच्या माध्यमातून आपण वेगवेगळे सामाजिक संदेश जसे बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याचप्रमाणे झाडे वाचवा या पद्धतीचे संदेशही या माध्यमातून देतो। आणि हा दिंडी सोहळा आम्ही दरवर्षी आनंदाने गुण्यागोविंदाने साजरा करत असतो। महाराष्ट्र मित्र मंडळ परिवार हा यासाठी आम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करत असतो, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। अजून एक शिक्षक आहे, ते सांगतील, काय सांगाल सर? आज विद्यार्थ्यांसोबत आपण इथं आला आहात। महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पंढरीचा पांडुरंग यांच्या आषाढी एकादशी निमित्त आमची महाराष्ट्र मित्र मंडळ शाळा आदल्या दिवशी आषाढीच्या आदल्या दिवशी हे पायी दिंडीचं आयोजन करत असते। या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपत असतो आणि वेगवेगळे संदेश आम्ही या दिंडीमधून देत असतो। मुलांनी आपली संस्कृती जपली पाहिजे, मुलांना एक भाव निर्माण झाला पाहिजे, परमेश्वराप्रती त्या भाव निर्माण झाला पाहिजे आणि हीच पुढच्या पिढीला आपण हे संस्कार करण्यासाठी या दिंडीचं आयोजन करत असतो। या दिंडीमध्ये गेली आम्ही 11 वर्ष जवळजवळ ही दिंडी सतत दरवर्षी काढत असतो आणि या दिंडीमध्ये पालकही आम्हाला सहकार्य करतात, मंदिर समिती सहकार्य करत असते, कंपनीकडनं आम्हाला सहकार्य असतं, काही पालक मुलांना खाऊही देत असतात आणि याच कारणासाठी ही दिंडीचं आम्ही आयोजन करत असतो। धन्यवाद। त्या शिक्षिका देखील त्या देखील सांगतील त्यांचं मत, काय सांगाल तुम्ही? या दिंडीमध्ये संस्थेचे सर्व सदस्य, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक अतिशय उत्साहाने सहभागी होतात। अतिशय भक्तिमय आणि असं छान वातावरण इथे तुम्हाला बघायला मिळेल। विद्यार्थ्यांनाही अतिशय आवडतो हा उपक्रम। पांडुरंगा चरणी हीच प्रार्थना की आमच्या मुलांना चांगली बुद्धी दे आणि त्यांना चांगलं वागण्याची सुबुद्धी दे, हीच प्रार्थना। आणि आमची मुलं अशी वागली तर हीच पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच म्हणायचा। एक भक्तिमय वातावरणात हा दिंडी सोहळा पूर्ण पार पडलेला आहे आणि विद्यार्थ्यांना चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना जे ते विठोबाजवळ करण्यात आली आहे। कॅमेरामॅन आशिष सह संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर।